नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघणार आहोत जी आपल्याला भारताच्या त्या कोपऱ्यांमध्ये घेऊन जाईल जिथे काही अद्भुत युद्धकला लपलेल्या आहेत. म्हणजे अशा कला ज्याबद्दल आपण क्वचितच ऐकलं असेल. जेव्हा आपण भारतीय मार्शल आर्ट्सबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा सिनेमातले हिरो, फाईट सीन्स, बरोबर? पण खरं सांगायचं तर हे जग त्याही पलीकडचं खूप मोठं आहे. मग नक्की काय आहे ही भारतीय युद्धकला? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातून. विश्वास ठेवा, इथल्या मातीत काही जबरदस्त आणि अनोख्या कला दडलेल्या आहेत. आपला पहिला खांबा आहे काश्मीर आणि इथल्या कलेचं नाव आहे स्क्वाई. जरा ऐका, नावच किती वेगळं आहे नाही का? तर ही जी स्क्वाय कला आहे ना, ही मुळात शस्त्र आधारित आहे. म्हणजे यात प्रामुख्याने तलवार आणि ढालीचा वापर होतो. फक्त कल्पना करून बघा, काश्मीरच्या त्या बर्फाळ वातावरणात ह्या कलेचा सराव करणं किती आव्हानात्मक असेल. चला, आता काश्मीरमधनं थेट येऊया आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे पश्चिमेकडे. आणि येथली कला ही फक्त युद्धकला नाहीये, तर ही एक संपूर्ण शारीरिक शिस्त आहे. हो, मी बोलतोय मल्लखांबाबद्दल. बघा, हा फक्त एक व्यायाम प्रकार नाहीये. ही एक अशी कला आहे जिथे जिम्नॅस्टिक्स, ताकद, लवचिकता आणि योग या सगळ्याचा एक जबरदस्त मिलाप बघायला मिळतो. विचार करा, एका साध्या लाकडी खांबावर हवेत योगासनं करणं खरंच अविश्वसनीय आहे. हे हवेत योगासने हे शब्द अगदी परफेक्ट आहेत मल्लखांबाचं वर्णन करायला. कारण ही फक्त ताकदीची कला नाहीये, तर यात सौंदर्य आणि संतुलन यालाही तितकंच महत्त्व आहे. आता इथे बघा, फक्त 2 प्रदेश आपण बघितले, काश्मीर आणि महाराष्ट्र. आणि विविधता किती प्रचंड आहे. एका बाजूला तलवार ढालीसारखी सशस्त्र लढाई, तर दुसऱ्या बाजूला पूर्णपणे कसरतीवर आधारित कला. हीच तर आपल्या भारताची खरी ओळख आहे. बरं, उत्तर आणि पश्चिम झालं. आता वळूयात दक्षिणेकडे. चला पाहूया तिथल्या प्राचीन युद्ध परंपरा काय आहेत, कारण तिथला इतिहास खूप खोल आणि समृद्ध आहे. दक्षिणेत आपण 3 खास कलांवर नजर टाकणार आहोत. आंध्र प्रदेशातील काथिसामो, तमिळनाडूतील वरमथी आणि संपूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेलं मल्लयुद्ध. आणि गंमत म्हणजे या तिन्ही कलांची स्वतःची एक वेगळी, खास ओळख आहे. पहिली कला काथिसामू ही आंध्र प्रदेशातली आहे. ही इतकी प्राचीन कला आहे की एकेकाळी राजघराण्यातील सैन्य याचा वापर करायचे. त्यामुळे साहजिकच या कलेमध्ये एक शाही डौल आणि जबरदस्त शिस्त दिसून येते. आता दुसरी, तमिळनाडूची वम अती. ही कला मात्र खूपच वेगळी आणि अचूक आहे, थोडी धोकादायक सुद्धा. कारण या कलेचा मुख्य उद्देश शरीराच्या नाजूक भागांवर, म्हणजे ज्याला आपण मर्मस्थानं म्हणतो, त्यावर प्रहार करणं हा असतो. आणि तिसरं म्हणजे मल्लयुद्ध. नावावरूनच कळतंय, हा एक पारंपरिक कुस्तीचाच प्रकार आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या कलेची मुळं थेट आग्नेय आशियातील इतर कुस्ती प्रकारांशी जोडलेली दिसतात. आता आपला प्रवास एका अशा वळणावर येतोय जो खूपच रोमांचक आहे. आपण आता पूर्वेकडील राज्यांकडेच नाही, तर थेट दुर्गम बेटांवर पोचणार आहोत, तिथल्या अनोख्या परंपरांचा शोध घ्यायला. ओडिशामध्ये आहे पायका आखाडा. आणि याचं वैशिष्ट्य काय, तर यात नृत्य आणि लढाई दोन्ही एकत्र येतात. कल्पना करा, एकेकाळी ही युद्धाची तयारी होती आणि आज हीच कला एक सुंदर सादरीकरण कला म्हणून ओळखली जाते. हा बदल किती भारी आहे ना. आता बघा मिझोराममधला इन्सुकनॉर. याचे नियम एकदम सरळ सोपे आहेत. खेळाडूंनी एका वर्तुळात जमायचं आणि एका गोल लाकडी दांड्याच्या मदतीने स्पर्धा करायची. साधी गोष्ट वाटते, पण यात एकाग्रता आणि ताकद दोन्हीची कसोटी लागते. आणि मग आपण पोहोचतो निकोबार बेटांवर. इथली कला आहे खिरेपाणी साल्डो. हा कुस्तीचा इतका मूळ आणि नैसर्गिक प्रकार आहे की याला कोणत्याही कोर्टची किंवा मैदानाची गरज नाही, फक्त मोकळी जमीन पुरेशी आहे. यावरूनच कळतं की ही कला निसर्गाच्या किती जवळची आहे. तर बघा, आपण आतापर्यंत भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलो, वेगवेगळी नावं, वेगवेगळ्या पद्धती बघितल्या. पण आता आपण एका अशा कलेबद्दल बोलूया जी कोणत्या एका प्रदेशापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण भारतात पसरलेली आहे. आणि या कलेचं नाव आहे बंधेश. हिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की ही एका विशिष्ट भागाची नाही, तर तिचा सराव तुम्हाला संपूर्ण भारतात केलेला दिसेल. बंदेशचं जे तत्वज्ञान आहे ना, तेच खूप वेगळं आहे.
इथे समोरच्याला मारण्यावर किंवा इजा पोचवण्यावर अजिबात भर नाहीये. उलट त्याला नियंत्रणात कसं आणायचं यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं असतं. आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे हे सगळं केलं जातं निशस्त्र राहून, तेही एका सशस्त्र व्यक्तीच्या विरोधात. सशस्त्र प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, पण इजा न करता. हे एकच वाक्य बंदिशचं सगळं सार सांगतं. ही फक्त ताकदीची कला नाहीये, तर ही आहे संयमाची आणि बुद्धिमत्तेची कला. खरंच, ही संकल्पना युद्धकलांच्या वेगवेगळ्या तत्वज्ञानांवर पुन्हा एकदा विचार करायला लावते. तर आज आपण काश्मीरच्या स्क्वाईपासून ते थेट निकोबारच्या किरीपर्यंत आणि महाराष्ट्राच्या मल्लखांबापासून ते तमिळनाडूच्या वर्मदीपर्यंत कितीतरी कलांचा एक धावता आढावा घेतला. आपण पाहिलं की प्रत्येक कलेचं एक वेगळं तत्वज्ञान आहे, एक वेगळीच ओळख आहे. पण हा प्रवास इथे संपत नाही. एक प्रश्न मात्र मागे राहतोच, की आपल्या या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यात अजून अशा कितीतरी प्राचीन आणि अज्ञात कला असतील, ज्या आजही आपल्या पुनर्शोधाची वाट पाहत असतील.